कुछ भी नहीं है उसके पास, वह फटा इंसान है। हाँ, झोले में मगर उसके कोई संविधान है. हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ या अर्नेस्ट वारकरने भारतीय संविधानाच्या सारनाम्याला अर्पण केलेला आहे. म्हणजे जगातला सर्वात मोठा संविधान तज्ञ त्याने लिहिलेला एक जगातला एक मोठा ग्रंथ, आणि त्या ग्रंथाचं अर्पण, तो ग्रंथ त्यांनी कुणाला अर्पण केलेला आहे, तर तो भारतीय संविधानाच्या सारनाम्याला अर्पण केलेला आहे. बहुजन संघटक च्या सर्व प्रेक्षकांना सप्रेम जय भीम. आज या ठिकाणी मी तुमच्याशी अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर संवाद साधणार आहे. आपण आपलं जे संविधान आहे, ते संविधान आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. आणि संविधान समजून घेत असताना जो पहिला प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे संविधान म्हणजे काय. आणि हा एक अत्यंत महत्वाचा असा प्रश्न आहे. हा केवळ राज्यशास्त्राच्या व कायद्याच्या विद्यार्थ्याच्या अभ्यासाचा विषय आहे असं नव्हे, तर तो सर्वच भारतीयांच्या जिव्हाळ्याचा व जीवन जगण्याचा विषय आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. अगदी व्यक्तीचं जीवन हे जसं पाळण्यापासून सुरू होतं, आणि म्हणून मी नेहमी असं म्हणत असतो की अगदी व्यक्ती जीवनामध्ये पाळण्यापासून तर ते जीवनाचा अंत होण्यापर्यंत, म्हणजे पाळण्यापासून ते जाळण्यापर्यंतच्या वाटचालीचा, व्यक्तीच्या वाटचालीचा हा प्रश्न आहे, हा विषय आहे. म्हणजे संविधान हा व्यक्तीच्या जीवन मरणाचा प्रश्न समजून घेण्यासाठी आवश्यक अशा प्रकारचा घटक आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात जर आपल्याला म्हणायचं असेल, तर संविधान म्हणजे देशाचा एकमेव असा सर्वोच्च कायदा होय. देशातला जो काही सर्वोच्च आहे, सर्वात उंच स्थान ज्याला प्राप्त झालेलं आहे, असं जो कायदा आहे त्याला आपण संविधान म्हणूया. देशातील सर्व घटकांचे, सर्व विभागांचे, सर्व संस्थांचे जे काही कार्य आहे, जे काही त्यांचे अधिकार आहेत, आणि कार्य तसेच त्यांच्या मर्यादा स्पष्ट करणाऱ्या नियमांनाच थोडक्यात संविधान असं म्हटलं जातं. संविधान, या संविधानामध्ये राज्य संस्थेचे उद्दिष्ट यांचा समावेश असतो. या संविधानामध्ये नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा समावेश असतो. या संविधानामध्ये नागरिकांची काय कर्तव्य आहेत, त्याचबरोबर राज्यासाठी काही मार्गदर्शक तत्व देखील या संविधानामध्ये असतात. शासन व्यवस्था कशी राहील, शासकीय यंत्रणा कशी राहतील, निवडणूक व्यवस्था कशी राहील व संविधान दुरुस्ती कोणत्या पद्धतीने होईल, इत्यादी अनेक प्रश्नाच्या आणि महत्वाच्या बाबींचा समावेश हा संविधानात केलेला असतो, हे आपण या निमित्तानं समजून घेतलं पाहिजे. म्हणजे देशाचा कारभार कसा चालावा याचा मार्गदर्शन करणारा, केवळ मार्गदर्शनच नाही तर तशा प्रकारची एक योजना देणारा देखील, की योजना देणारा जो काही ग्रंथ असतो, तो ग्रंथ म्हणजेच आपलं संविधान आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपला हक्क आणि अधिकार यांचं जे काही वाटणी पत्र आहे, ते म्हणजेच आपलं संविधान आहे. आणि संविधान आपल्याला याची हमी देते.
आपण बघा की आपण जे काही चलनी नाणे किंवा चलनी नोटा आपण वापरतो, त्या नोटांवर आपल्याला गव्हर्नरच्या माध्यमातून त्या नोट्याच्या मूल्याची हमी मिळालेली असते. कसं? तर बघा, समजा ही आपण या ठिकाणी बघूया, ही आता बघा या ठिकाणी एक 100ची ही नोट आहे. या नोटेवर या ठिकाणी आपण जर बघितलं तर इथं लिहिलेला एक भाग आपल्याला असा स्पष्टपणाने दिसतो. तो भाग बघा कसा येतो, की तो असा आहे की त्यावर लिहिलेला आहे या नोटेवर, मैं धारक को 100 रुपये अदा करने का वचन देता हूं, आणि खाली गव्हर्नरची सही आहे बघा याच्यावर. म्हणजे आपण बघतो की नोट ही देखील एक प्रकारचे कागदावर प्रिंट केलेला भाग आहे, परंतु या कागदाचं मूल्य 100 रुपये राहणार आहे, आणि तशी मी तुम्हाला हमी देतो अशी हमी त्यावर आपण बघतो की अधोरेखित केलेली असते. आपण कुणाला जेव्हा चेक देतो तर चेकवर आपण फक्त आपण बघतो की त्यावर आपण संख्या किंवा रुपये टाकतो, परंतु तो चेक आपण तो जरी कागदी चेक असला तरी ती समोरच्या व्यक्तीला तेवढ्या रुपयाची मिळालेली हमी असते. संविधान देखील भारतीय नागरिकांना त्यांच्या हक्क आणि अधिकाराचं असंच हमी देणारं एक दस्तऐवज हे आपण समजलं पाहिजे, आणि तो दस्तऐवज नोटे किंवा चेक पेक्षा कितीतरी किमती आहे हे आपण या निमित्ताने समजून घेतलं पाहिजे. आता संविधान म्हणजे काय ही बाब आपल्या लक्षात आलेली आहे. आता हे जे संविधान आहे, या संविधानाचं कार्य काय, दुसरा प्रश्न निर्माण होतो. संविधान काय हे कळलं, पण मग आता संविधानाचं कार्य काय? तर प्रत्येक देश आपल्यासाठी एक स्वतंत्र संविधान तयार करून घेत असतो, आणि ते संविधान त्या देशातील सर्वोच्च कायदा असतो. आपल्या राज्य व्यवस्थेने कोणते कार्य करावे याचा उल्लेख त्या संविधानामध्ये असतो. म्हणजे देश संविधान तयार करून घेतो, तो तयार केलेल्या संविधानात त्या देशाचा सर्वोच्च कायदा असतो, आणि त्या संविधानामध्ये त्या देशाच्या राज्य व्यवस्थेने कोणते कार्य करायचं आहे याचा देखील उल्लेख केलेला असतो. देशातील शासन व्यवस्थेचा सांगाडा कसा उभा राहील हे संविधानात सांगितलेलं असतं, की शासन व्यवस्था जी आहे त्या शासन व्यवस्थेचा सांगाडा, तिचा डोलारा कसा उभा राहणार आहे हे संविधानामध्ये स्पष्टपणाने नमूद केलेलं असतं. शासनाचे कार्य करणाऱ्या मुख्य संस्था कशा असतील हे संविधान सांगतं. कोणकोणत्या संस्था शासनाच्या असतील, त्या शासनाच्या विविध संवैधानिक संस्था कोणत्या असतील ते संविधान सांगतं. संविधान शासनाच्या तिन्ही शाखा, जे 3 भाग शासनाचा आहे, त्यामध्ये आपण बघतो की पहिला भाग आहे की विधिमंडळ, किंवा आपण त्याला कायदे मंडळ म्हणतो. दुसरा भाग आहे कार्यकारी मंडळ, आणि तिसरा भाग आहे न्याय मंडळ. असं 3 विभागामध्ये शासनाच्या या मुख्य भाग आहेत. त्यामध्ये आपण बघतो की जे विधिमंडळ किंवा जे कायदे मंडळ आहे त्यामध्ये आपल्या देशाच्या संसदेचा समावेश होतो. म्हणजे प्रामुख्याने राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा यांचा समावेश होतो. आपण बघतो की देशाच्या शासनाचे प्रमुख जरी देशाचे प्रधानमंत्री असले तरी आपल्या देशाचा राज्यकारभार हा राष्ट्रपतींच्या नावाने चालत असतो, आणि म्हणून संसद किंवा कायदे मंडळ जे आहे त्यामध्ये राष्ट्रपतींचा समावेश होतो, उपराष्ट्रपतींचा, राज्यसभेचा समावेश होतो, लोकसभेचा देखील समावेश यात होतो. त्याचबरोबर दुसरा जो भाग आहे तो कार्यकारी मंडळ आहे. कार्यकारी मंडळामध्ये देखील कायदे जे होतात त्यामध्ये राष्ट्रपतीची स्वाक्षरी प्रमुख असते, म्हणून त्यात देखील कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ या बाबींचा त्यामध्ये समावेश होतो. आणि न्याय मंडळ जो आहे, न्याय मंडळ जे आहे त्यामध्ये प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयाचा, सुप्रीम कोर्टाचा समावेश होतो. म्हणजे एकतर विधिमंडळ त्यामध्ये संसदेचा समावेश होतो, कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाचा समावेश होतो, आणि न्याय मंडळामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा समावेश होतो. हे आपण संविधानात
च्या रचनेमध्ये ह्या बाबी अतिशय महत्वाच्या आहेत. यांची रचना, आता हे जे तिन्ही विभाग आहे शासनाचे, की हे जे काही कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ यांची रचना कशी असेल, या तिन्हींचे स्वरूप कसे असेल, या तिन्हींचं कार्य काय असेल, आणि त्याचबरोबर या तिन्हींचे परस्पर संबंध कशा प्रकारचे असतील, याचं स्पष्टीकरण हे संविधानच करत असतं. हे आपण लक्षात घ्या. हे सर्व स्पष्टीकरण संविधान करत असतं. केंद्रीय सत्ता म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सत्ता म्हणजे राज्य सरकार यांच्यातील सत्तेची विभागणी, केंद्राचे कोणते अधिकार राहणार आहेत आणि राज्याचे कोणते अधिकार राहणार आहेत, या अधिकारांची, केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारांच्या अधिकारांची विभागणी देखील करण्याचं काम, करण्याचं काम संविधान करत असतं. त्याचबरोबर नागरिकांचे कोणते हक्क राहणार आहे, नागरिकांचे कोणती कर्तव्य राहणार आहेत, हे स्पष्टपणाने संविधानामध्ये नमूद केलेलं असतं. देशाचे अंतर्गत धोरण कशा प्रकारचं राहणार आहे आणि देशाचं परराष्ट्र धोरण कशा प्रकारचं असावं, याचं सुस्पष्ट अशा प्रकारचं मार्गदर्शन हे संविधानामध्ये दिलेलं असतं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्या देशातील नागरिकांना व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य बहाल करण्याचे व त्याचे रक्षण करण्याचे अत्यंत महत्वाचं कार्य संविधान करत असतं. आपण बघतो देशात घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत, देशात घडणारे जे काही विविध प्रसंग आहेत, त्या अनुषंगाने व्यक्ती आपले अभिव्यक्ती, आपला स्वातंत्र्याचा अधिकार वापरून त्या संबंधाने आपली प्रतिक्रिया ही सातत्याने व्यक्त करत असते. या अर्थाने जर आपण बघितलं, म्हणजे व्यक्तीला जे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, त्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य भारतीय संविधानाने दिलेलं आहे. आणि व्यक्ती स्वातंत्र्याला सर्वात मोठा धोका जर आपण बघितलं, व्यक्तीला संविधानाने स्वातंत्र्य का दिलं, या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य संविधानात का नमूद केलं, याचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे. कारण की देशातील लोक, देशातील व्यक्ती यांच्या जो काही स्वातंत्र्याचा अधिकार आहे, अभिव्यक्तीचा अधिकार आहे, या अभिव्यक्तीच्या अधिकाराला सर्वात मोठा धोका कुणाकडून असतो, तर तो शासन करणाऱ्यांकडून असतो, शासनाकडून असतो, तो सत्ताधाऱ्यांकडून होत असतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण की सत्तेवर येताना तर लोकांची मतं लागतात, लोक जे काही बोलतात, लोकांची अभिव्यक्ती निवडून येणारे लोक ऐकूनही घेतात, परंतु निवडून आल्यावर, सत्तेवर आल्यावर मात्र लोकांना अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य सत्ताधाऱ्यांना अडचणीचं वाटतं, आपली गळचेपी करणार आहे असं वाटतं. आणि म्हणून बऱ्याचदा सत्ताधारी आणि शासनकर्ते व्यक्तीच्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याला त्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न करत असतात. हे आपल्याला अनेकदा लक्षात येत असतं, अनेक घटनावरून लक्षात येतं. म्हणून त्यांच्यावर, सत्ताधाऱ्यावर आणि शासनकर्त्यावर अंकुश ठेवण्याचं कार्य संविधान करत असतं. शासनाला लोकहिताचे कार्य करायला संविधान भाग पाडतं. लोकांच्या अधिकाराचं नुसतं रक्षणच करत नाही, तर लोक कल्याणाचे जे काही कार्य आहे ते शासनकर्त्यांनी केलं पाहिजे, याची जबाबदारी देखील संविधान त्यांच्यावर टाकतं. शासनाला लोकशाहीचे कार्य करायला ते भाग पाडतं. भारतीय संविधानाचं कलम हे आपण जर बघितलं तर हक्क बजावण्याचे उपाय या संबंधाने स्पष्टपणे दिलेला आहे. म्हणजे ज्या ज्या वेळे व्यक्तीच्या हक्क आणि अधिकारांवर, व्यक्तीच्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचं काम शासन सत्तेकडून होईल, त्यावेळे व्यक्तीला यापासून संरक्षण देण्यासाठी भारतीय संविधानामध्ये कलम 32 ची योजना करण्यात आलेली आहे. हे 32वे कलम तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणाचा सर्वात मोठा दस्तऐवज आहे. या कलमाच्या अनुषंगाने आपल्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये शासन करण्याच्या विरोधात, स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्यांच्या विरोधात दाद मागता येते. हे आपण समजून घेतलं पाहिजे. अल्पसंख्याक समाज असेल, मागास समाज असेल किंवा दुर्बल घटक असतील, या सर्वांच्या हितरक्षणाचे महत्वाचे कार्य संविधान करते. म्हणजे देशातले अल्पसंख्याक समूह असतील, देशातले मागास समूह असतील, देशातले दुर्बल घटक असतील, दुर्बल समूह असतील,
या सर्वांच्या हितांचं रक्षण करण्याचं काम जर कोणी करत असेल ते भारताचं संविधान करतं, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणून संविधानाचं कार्य किती मोठं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. समस्त भारतीय नागरिकांना खरे आजचे दिन प्रदान करणारा दस्तऐवज म्हणजे आपलं संविधान आहे, हे लक्षात ठेवा. भारतीयांना खरे आजचे दिन जर कुणामुळे येणार असतील, कुणामुळे आले असतील आणि भविष्यातही आजचे दिन राहतील, तर ते केवळ संविधानामुळे राहतील, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याची हमी प्रत्येक भारतीयाला त्याच्या आजचे दिनाची हमी देणार दस्तऐवज म्हणजे आपला संविधान आहे, हे आपण लक्षात घ्या. हा अशा प्रकारचा महत्वाचा आराखडा म्हणजे संविधान आहे. संविधान हा फक्त ग्रंथ नाही, तर ते एक प्रकारचा मार्गदीप आहे. संविधान हा एक प्रकारचा आपल्या सर्वांसाठी एक दीपस्तंभ आहे, एक लाईट हाऊस आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हिंदीतले एक सुप्रसिद्ध अशा प्रकारचे कवी आहेत दुष्यंत कुमार. त्यांनी लोकाधिकार, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, भारतीय संविधान या अनुषंगाने हिंदीमध्ये अनेक गझल लिहिलेल्या आहेत, अनेक कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांनी अतिशय कमी शब्दामध्ये भारतीय संविधानाचं महत्व 2 ओळीमध्ये व्यक्त केलेलं आहे की राज्यकर्त्यांना लोकांपासून धोका वाटायला लागतो म्हणून ते कशी अधिकाराची गळचेपी करतात, त्यावर त्यांनी भाष्य केलेले आहे की राज्यातल्या काही सैनिकांना एका फाटक्या कपड्यात, की पोलिसांना म्हणूया आपण, एका फाटक्या कपड्यामध्ये एक की फाटकी तुटकी थैली अडकवलेला एक माणूस सार्वजनिक ठिकाणी दिसतो आणि हा माणूस म्हणजे आपल्या सत्तेला जणू काही अडथळा ठरणार आहे, अशा प्रकारचा संशय वाटून ते शिपाई त्याला पकडून आणतात आणि पकडून आणल्यानंतर याच्या पिशवीत काय आहे हे तपासणीसाठी तरी तेव्हा ते बघतात, तेव्हा त्या फाटक्या थैलीमध्ये एक ग्रंथ सापडतो आणि ह्या प्रसंगाला अनुसरून दुष्यंत कुमार यांनी अतिशय सुंदर भाष्य केलेलं आहे. ते म्हणतात, कुछ भी नहीं है उसके पास. दुष्यंत कुमार म्हणतात, कुछ भी नहीं है उसके पास, वो फटा इंसान है. कुछ भी नहीं है उसके पास, वह फटा इंसान है. हाँ, झोले में मगर उसके कोई संविधान है. झोले में मगर उसके कोई संविधान है. म्हणजे फाटक्या तुटक्या माणसाच्या त्या झोळीत देखील जर आशेचा किरण कशाचा असेल तर संविधानाचा आहे, असं ते या ठिकाणी सांगतात. म्हणजे संविधान ही लोककल्याणाची आशा आहे, हे या निमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, भारतीय संविधानाचा सारनामा हा भाग आपण बघणार आहोत. संविधानाचा सारनामा. भारतीय संविधानाचा सारनामा हा अद्वितीय आहे. अद्वितीय अशा प्रकारचा सारनामा आहे आणि अर्नेस्ट वार्कर या जगातील संविधान तज्ञाने जगभरातल्या संविधानाचा अभ्यास केलेला आणि संविधानाचं तत्वज्ञान सांगणाऱ्या एका संविधान तज्ञ असलेल्या व्यक्ती म्हणजे अर्नेस्ट वार्कर या होय. आणि अर्नेस्ट वार्कर या जागतिक संविधान तज्ञाने एक ग्रंथ लिहिला, प्रिन्सिपल ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थिअरी. या अर्नेस्ट वार्करचा ग्रंथ आहे प्रिन्सिपल ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थिअरी. हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ या अर्नेस्ट वार्करने भारतीय संविधानाच्या सारनाम्याला अर्पण केलेला आहे. म्हणजे जगातला सर्वात मोठा संविधान तज्ञ त्याने लिहिलेला एक जगातला एक मोठा ग्रंथ आणि त्या ग्रंथाचं अर्पण, तो ग्रंथ त्यांनी कुणाला अर्पण केलेला आहे तर तो भारतीय संविधानाच्या सारनाम्याला अर्पण केलेला आहे. काय म्हणता अर्नेस्ट वार्कर, काय म्हणतात ते म्हणतात, या माझ्या पुस्तकात जे काही छापले आहे तेच अगदी मोजक्या शब्दात सूत्र रूपाने यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे माझ्या एवढ्या मोठ्या पुस्तकामध्ये जे जे छापलेलं आहे
तेच अगदी मोजक्या शब्दात आणि सूत्रबद्ध रीतीने भारताच्या संविधानाच्या सारनाम्यात आलेला आहे. म्हणून मी माझा हा ग्रंथ भारतीय संविधानाच्या सारनाम्याला अर्पण करतो, की इतकं महत्व जगातले संविधान तज्ञ लोक या भारतीय संविधानाच्या सारनाम्याला देतात. आपल्या संविधान सभेतील एक व्यक्ती पंडित ठाकूरदास भार्गव ठाकूरदास भार्गव यांनी तेही संविधान अभ्यासक आहे. ठाकूरदास भार्गव असं म्हणतात, सारनामा हा भारतीय संविधानातील एक मौलिक अशा प्रकारचा भाग आहे. एक अमूल्य, मौलिक, मूल्यवान अशा प्रकारचा भाग आहे. तो घटनेचा प्राण आहे. बघा ते काय म्हणतात, सारनामा हा भारतीय संविधानाचा प्राण आहे. सारनामा संविधानाचा एक अलंकार आहे. की ते म्हणतात की तो निव्वळ संविधानाचा प्राणच नाही, तर सारनामा हा संविधानाचा अलंकार आहे असं ते म्हणतात. पुन्हा एक जागतिक संविधान तज्ञ असलेले डॉक्टर पायली नावाचे एक संविधान तज्ञ आहेत. ते असं म्हणतात, संविधानाच्या सारनाम्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि ते म्हणतात की इतक्या निवडक शब्दात इतके सुंदर विचार व श्रेष्ठतम आदर्श लिहिलेले अपवादानेच आढळतील. बघा किती सुंदर शब्दात त्यांनी सारनाम्याचं या ठिकाणी कौतुक केलेलं आहे, की ते म्हणतात की इतक्या निवडक शब्दात इतके सुंदर विचार व श्रेष्ठतम आदर्श लिहिलेले अपवादानेच आढळतील असं ते म्हणतात. म्हणजे सारनामा अनेक, की यावरून आपल्याला सारनाम्याचं जे काही महत्व आहे ते लक्षात येतं. हा जो भारतीय संविधानाचा सारनामा आहे हा अनेक नावाने परिचित आहे. जसे की काही लोक याला किंवा इंग्रजीमध्ये याला प्रिएम्बल देखील म्हणतात. मराठीत याला उद्देश पत्रिका असंही म्हटलं जातं. काही ठिकाणी याला किंवा आपणच सारनामा देखील म्हटलं जातं. आपण या अर्थाने जर बघितलं, म्हणजे काही ठिकाणी त्याला प्रतिज्ञालेख असं देखील म्हणतात. काही ठिकाणी त्याला निर्धार असंही म्हटलं जातं. म्हणजे या सारनाम्याला अनेक नावं आहेत. कुठं प्रियंबल, उद्देश पत्रिका, प्रास्ताविका, प्रतिज्ञालेख, निर्धार असा अनेक नावाने हा ओळखला जातो. परंतु थोडक्यात जर सांगायचं झालं तर राष्ट्राचं किंवा देशाचं जे काही ध्येय असतं, देशाचं जे काही तत्वज्ञान, राष्ट्राचं जे काही तत्वज्ञान आहे, राष्ट्राचं जे काही ध्येय आहे, राष्ट्राचं जे काही उद्दिष्ट आहे, यांच्या संक्षिप्त जी काही मांडणी आहे, म्हणजे राष्ट्राचं तत्वज्ञान, राष्ट्राचं ध्येय आणि राष्ट्राचं उद्दिष्ट जे संक्षिप्तरित्या म्हणजे थोडक्यात व्यक्त करता, त्यालाच सारनामा असं म्हणतात किंवा त्यालाच उद्देश पत्रिका असं म्हणतात, असं आपण समजून घेतलं पाहिजे. आता हा सारनामा मागील काही वर्षांपासून आपण बघतो की हा शालेय विद्यार्थ्यांच्या परिपाठाचा एक महत्वाचा भाग झालेला आहे. राष्ट्रगीताबरोबरच सारनाम्याचं देखील किंवा उद्देशिकेचं देखील सामूहिक वाचन देशभरातल्या शाळांमध्ये होत आहे. त्याचबरोबर हा जो काही सारनामा आहे हा अनेक ठिकाणी आता आपण बघतो की याची शिल्पकृतीमध्ये देखील याचा समावेश होत आहे. सारनाम्याच्या पुस्तक रूपामध्ये सारनामा असेल किंवा स्तंभ रूपामध्ये असेल किंवा वेगवेगळ्या शिलांमध्ये असेल, या सारनामा या उद्देश पत्रिका बनवल्या जात आहे. अंबाजोगाईतील संघर्ष भूमीवर देखील की 11-12 फुटाचा एक ग्रंथ रूप असलेला ग्रंथ, कॉन्क्रीटमध्ये ग्रंथ असलेल्या याच्यावर हा संविधानाची उद्देशिका ही या ठिकाणी कोरण्यात आली आहे. आणि देशातल्या अनेक चौकांमध्ये, अनेक महत्वाच्या स्थळावर आता हा सारनामा कोरण्यात आलेला आहे. तर हा जो काही सारनामा आहे, ही जी काही उद्देशिका आहे, ही अगदी आपण नियमित तिचा आपण अध्ययन केलं पाहिजे, ती समजून घेतली पाहिजे. हा सारनामा थोडक्यात अशा प्रकारचा आहे की यामध्ये तो सारनामा असा आहे की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व दर्जाची श्रद्धा व उपासना श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 जानेवारी 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. तर अशा प्रकारचा हा संविधानाचा सारनामा आपल्या संविधानाच्या पहिल्याच पानावर आहे आणि हा भाग अत्यंत महत्वाचा देखील आहे, कारण की हा भारतीय संविधानाचा जो सारनामा आहे यावरूनच आपल्याला संपूर्ण संविधानाचा जो काही आवाका आहे, संविधानामध्ये कोणत्या गोष्टी आहेत त्याची जाणीव आपल्याला यातून होते. भारतीय संविधानाचा हा जो सारनामा मी या ठिकाणी वाचला, याचे प्रामुख्याने आपण जर बघितलं तर 3 भाग होतात याचे. त्यामध्ये पहिला भाग जो आहे शासन संस्थेचं स्वरूप कळतं त्यावरून, दुसरा भाग आहे संविधानाचे उद्दिष्ट त्यावरून स्पष्ट होतात, आणि तिसरा भाग आहे लोकांचे सार्वभौमत्व. हे 3 भाग स्पष्टपणाने आपल्या समोर या संविधानाच्या माध्यमातून येतात, सारनाम्याच्या माध्यमातून येतात. त्यातून जो पहिला भाग आहे तो आहे शासन संस्थेचे स्वरूप. तर भारतीय संविधानाने स्वीकारलेली शासन व्यवस्था ही कशा प्रकारची राहणार आहे, तर शासनाचं जे काही स्वरूप आहे ते 5 विभागामध्ये यातून स्पष्ट होतं. त्यामध्ये पहिला भाग आपल्याला असा दिसतो की शासन हे कसं असेल, शासनाचं एकतर शासन सार्वभौम असेल. सार्वभौम असेल म्हणजे काय, शासनाचे इतरावर नियंत्रण असेल, परंतु त्याच्यावर इतरांचे नियंत्रण नसेल. की भारताचं जे शासन असेल ते सार्वभौम असेल, म्हणजे इतर कुणाचंही नियंत्रण भारताच्या शासनावर नसेल, असं त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. दुसरं, भारताचं जी काही शासन व्यवस्था आहे ती समाजवादी स्वरूपाची असेल. समाजवादी स्वरूपाची म्हणजे शासन व्यवस्था ही लोककल्याणकारी असेल, ती सामाजिक समता देणारी असेल, त्याचबरोबर आर्थिक समता देखील देणारी असेल. शासन संस्थेच्या तिसऱ्या स्वरूपाचा महत्वाचा भाग आहे की शासन संस्था ही धर्मनिरपेक्ष असेल. काय की शासन संस्था ही धर्मनिरपेक्ष असेल, म्हणजे शासनाचा कोणताही धर्म असणार नाही. शासनाचा कोणताही धर्म असणार नाही. शासन कोणत्याही धर्माला राजाश्रय देणार नाही आणि शासन कोणत्याही धर्माला प्राधान्य देखील देणार नाही, हे संविधान सांगतं. आणि जर याच्या विपरीत शासन वागत असेल तर ते संविधान विरोधी वागत आहे, संविधानाशी द्रोह करत आहे, असं आपण यावरून समजू शकतो. शासन संस्थेच्या स्वरूपातला चौथा भाग आहे की ते लोकशाही. शासन संस्था ही लोकशाहीवादी असेल, म्हणजे ती लोकहित जपणारी असेल, लोक कल्याणकारी असणारी असेल आणि लोकांच्या सहभागानेच चालणारी असेल. त्यातला 5वा भाग आहे शासन संस्था, शासन व्यवस्था ही गणराज्य पद्धतीने असेल, गणराज्य व्यवस्था असेल. गणराज्य म्हणजे काय की नागरिक स्वतः सत्ता मध्ये सर्वच नागरिक काही सत्ताधारी होऊ शकत नाही. तर मग नागरिक आपली सत्ता कशी, तर लोकप्रतिनिधींच्या हाती देतात आणि लोकप्रतिनिधींना मत देऊन ते लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आपली सत्ता राबवतात. आणि यालाच आपण संसदीय लोकशाही असं म्हणतो. म्हणजे ते गणतंत्र पद्धतीने लोकाधिकाराचं या ठिकाणी विभागणी होते, वापर होतो, हा यातला भाग आहे.
या सारनाम्यातून संविधानाचे उद्दिष्ट देखील स्पष्ट होतात. त्यातले 4 उद्दिष्ट या सारनाम्याकडे बघितल्यानंतर आपल्याला स्पष्टपणाने दिसायला लागतात. काय संविधानाचं उद्दिष्ट आहे? संविधानाचं उद्दिष्ट आहे न्याय. संविधान कशासाठी? तर न्यायासाठी. आणि न्याय कोणता? तर सामाजिक न्याय. न्याय कोणता? तर आर्थिक न्याय. न्याय कोणता? तर राजनैतिक न्याय. हे संविधानाचे उद्दिष्ट आहे. संविधानाचं दुसरं उद्दिष्ट आहे स्वातंत्र्य. कशाचं स्वातंत्र्य? विचाराचं स्वातंत्र्य, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, विश्वासाचं स्वातंत्र्य, श्रद्धेचं स्वातंत्र्य, त्याचबरोबर उपासनेचं स्वातंत्र्य. ही स्वातंत्र्य व्यक्ती विकासाला चालना देतात आणि याची हमी आपला सारनामा, आपलं संविधान आपल्याला देत असतं. परंतु हे जे काही यातले श्रद्धा, विश्वास आणि उपासना हे जे काही स्वातंत्र्य आहे, या स्वातंत्र्याला काही रिझनेबल रिस्ट्रिक्शन देखील आहे, काही बंधनं देखील आहे. म्हणजे हे धार्मिक स्वातंत्र्य किंवा उपासनेचं जे काही स्वातंत्र्य आहे ते आपल्याला आपल्या घरापुरतं आहे, आपल्या स्वतःच्या जागेपुरतं आहे. ते सार्वजनिक ठिकाणी देखाव्या करण्यासाठी नाही किंवा लोकांना त्रास देण्यासाठी नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. यातला सारनाम्यातून स्पष्ट होणारं तिसरं उद्दिष्ट आहे समानता. कशाची समानता? तर दर्जाची आणि संधीची समानता. ही या ठिकाणी म्हणजे मानव निर्मित जे काही भेदभाव आहे ते नष्ट करून सर्वांना समान संधी मिळवण्याची तरतूद म्हणजे समानता होय. कुठल्याही प्रकारचा जात, वर्ण, धर्म, लिंग, प्रदेश अशा प्रकारचा भेदभाव न करता जिथं सर्वांना समानता आहे अशा प्रकारचं उद्दिष्ट ठेवलंय. राजकीय जीवनामध्ये आपण बघतो की गरीब असो की श्रीमंत, कंगाल असो की मालामाल असो, या सर्वांचा मताचा अधिकार एक आहे. तिथं कुठल्याही प्रकारचा भेद नाही. अशाच प्रकारची समानता संविधानाला अपेक्षित आहे. आपण यामध्ये जर आपण बघितलं म्हणजे या तिन्ही बाबी न्याय, स्वातंत्र्य, समता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा निर्धार आपल्या संविधानाने केलेला आहे. आणि त्यासाठीच सारनाम्याचं चौथं उद्दिष्ट आहे ते आहे बंधुता. आणि कशी बंधुता? व्यक्तीची प्रतिष्ठा म्हणजे व्यक्तीला प्रतिष्ठित करणारी, प्रतिष्ठा देणारी व राष्ट्राच्या एकता आणि एकात्मता यांचं आश्वासन देणारी बंधुता कशी पाहिजे? तर व्यक्तीला या ठिकाणी की व्यक्तीला प्रतिष्ठा देणारी आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता वाढवणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा म्हणजे वाढवण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे आपल्या सारनाम्यामध्ये. आणि सारनाम्याचा तिसरा जो महत्वाचा भाग सारनाम्यातून स्पष्ट होतो तो आहे लोकांचे सार्वभौमत्व. लोक हे सर्व शक्तिमान, सर्व अधिकारी आहेत हे संविधान सांगतं आपल्याला. लोकांचे सार्वभौमत्व हा सर्व निर्धार, विश्वास, संकल्प कोणी व्यक्त केलेला आहे? तर हा आम्ही भारताचे लोक यांनी व्यक्त केलेला आहे. सारनाम्यातलं सगळं जे काही व्यक्त झालेला जी अभिव्यक्ती आहे ती कोणी केलेली आहे? तर आम्ही भारताचे लोक यांनी केलेली आहे. म्हणजे अंतिम सत्ताधारी जर कोण असेल तर ते लोक आहेत, ती जनता आहे. संसद, देशाची संसद, देशाचे राष्ट्रपती, देशाचे प्रधानमंत्री किंवा देशाचे सर्वोच्च न्यायालय हे कुणी सर्वोच्च न्याय यातून लक्षात घ्या. पुन्हा एकदा लक्षात घ्या की देशाची संसद ही सार्वभौम नाही, देशाचे राष्ट्रपती हे सार्वभौम नाही, देशाचे प्रधानमंत्री हे सार्वभौम नाही. देश अगदी एवढंच काय, देशाचं सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट हे देखील सार्वभौम नाही. जर कुणी सार्वभौम असेल, सर्वोच्च जर कोणी असेल, सर्व अधिकार संपन्न जर कोणी असेल तर ती या देशातले लोक, या देशातील जनता आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि याचं एक उदाहरण आपल्याला अलीकडच्याच काळामध्ये बघता येईल की 2018ला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे 1-2 नव्हे 4 न्यायाधीश यांनी एकत्रित एक पत्रकार परिषद घेतली. आणि त्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते सर्वोच्च न्यायालयाचे, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असे म्हणाले की लोकशाही धोक्यात आलेली आहे. हे सांगण्यासाठी आम्ही लोकांच्या न्यायालयात समोर आलेलो आहोत.
पत्रकारांनी विचारलं की तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे, तुम्ही आमच्याकडे का आला, लोकांकडे का आला? तेव्हा त्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने असं सांगितलं की लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि हे सांगण्यासाठी आम्ही तुमच्या मार्फत जनतेच्या न्यायालयात आलो आहोत. ही जी त्यांची ग्वाही आहे यावरून हे स्पष्ट होतं की आपल्या देशामध्ये, आपल्या सारनाम्यामध्ये, आपल्या संविधानामध्ये सार्वभौम जर कोणी असेल तर ती या देशाची जनता आहे, या देशाचे लोक आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. आणि म्हणून सारनाम्यामध्ये ज्या गोष्टी आहेत, आणि म्हणूनच सारनाम्यामध्ये आम्ही भारताचे लोक या शब्दापूर्वी कुठल्याही दुसरा शब्द वापरलेला नाहीये. परंतु संविधान सभेमध्ये आज ज्या ठिकाणी सारनाम्यात आम्ही भारताचे लोक आहोत या शब्दाच्या पूर्वी किंवा या शब्दाच्या ऐवजी इन द नेम ऑफ गॉड, देवाच्या नावाने, अशा प्रकारचा शब्द संविधानाच्या सारनाम्यामध्ये असावेत, घालावेत, अशी सूचना संविधान सभेतील एक सदस्य एच.व्ही. कामत यांनी मांडली होती. कारण की कोणताही नवीन गोष्ट करायची असेल तर तिथं देवाचं नाव लिहिण्याची आपल्या देशात प्रथा आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि म्हणून संविधान हा देशाचा ग्रंथ आहे, तर सारनाम्याची सुरुवात इन द नेम ऑफ गॉड, देवाच्या नावाने व्हायला पाहिजे, अशा प्रकारची सूचना संविधान सभेमध्ये एच.व्ही. कामत यांनी मांडली होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परंतु या सूचनेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रोहिणी कुमार चौधरी, हानू पिल्ले इत्यादींनी विरोध करून ही सूचना मतदानासाठी टाकली. फक्त विरोधासाठी विरोध केला नाही, तर त्यांनी ही सूचना मतदानासाठी टाकली की देशाचा कारभार लोकांच्या नावाने चालायचा की देवाच्या नावाने चालवायचा. ही सूचना संविधान सभेच्या सदस्यांनी मतदानासाठी टाकली आणि त्या ठिकाणी मतदान झालं. ही सूचना बघा, ही सूचना त्यामध्ये आपण जर बघितलं तर एकूण 68 सदस्य त्या दिवशी सभागृहामध्ये उपस्थित होते आणि 68 सदस्यांनी मतदान केलं. ही सूचना 41 विरुद्ध 68 मतांनी फेटाळली. म्हणजे या सूचनेच्या, आपण बघा, या सूचनेच्या बाजूने आपण जर बघितलं 109 लोक एकूण उपस्थित आहे आणि त्यामध्ये सूचनेच्या बाजूने आणि सूचनेच्या विरोधात जे मतदान झालं तर देवाच्या बाजूने मतदान झालं 27. देवाच्या नावाने देशाचा कारभार चालला पाहिजे या बाजूने मतदान झालं 27 आणि लोकांच्या नावाने मतदान झालं पाहिजे, लोकांच्या नावाने देशाचा कारभार चालला पाहिजे, संविधानाची सुरुवात लोकांच्या नावाने झाले पाहिजे या बाजूने 68 मतं पडली. म्हणजे संविधान सभेमध्ये ही सूचना फेटाळली गेली. इन द नेम ऑफ गॉड म्हणजे देवाचा संविधान सभेमध्ये 27 मताने पराभव झाला आणि माणसाचा संविधान सभेमध्ये या ठिकाणी विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे देवापेक्षाही माणूस श्रेष्ठ आहे हे आपल्या संविधान सभेने मान्य केलेलं आहे. आणि म्हणून देवाला मानण्याबाबत कोणीही सक्ती करू शकत नाही. कारण की अशी सक्ती करण्याचा प्रयत्न आपण बघतो की संविधान निर्मितीच्या काळामध्ये सूचना मांडण्यात आली परंतु ती पूर्णत्वास गेली नाही. म्हणून आजही देशामध्ये देवाला मानण्याबाबत कोणी सक्ती करू शकत नाही. हा संदेश संविधानकर्त्यांनी स्पष्टपणाने यातून दिलेला आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आज हे सर्व समजून घेत असताना आपण आता शेवटच्या मुद्द्याकडे येणार आहोत की हे सगळं जरी खरं असलं तरी आज जो प्रमुख प्रश्न आहे की संविधान निर्माता आणि संविधानाचे शिल्पकार कोण आहेत या अनुषंगाने आपण पुढचा भाग बघणार आहोत. आणि मग संविधानाचे शिल्पकार कोण आहेत, संविधानाचे निर्माते कोण आहेत हे तपासत असताना, हे पाहत असताना आपण संविधान सभेतले लोक काय म्हणतात ते पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. संविधान सभेचे सदस्य असलेले टी कृष्णामाचारी हे जे सदस्य आहेत ते असं म्हणतात की या सभागृहास याची जाणीव असेल. टी कृष्णामाचारी काय म्हणतात की या सभागृहास याची जाणीव असेल की या सभागृहाने मसुदा समितीवर ज्या 7 सदस्यांची नियुक्ती केली होती त्यापैकी एकाने राजीनामा दिला. 7 सदस्य होते संविधान मसुदा समितीवर, त्यातील एकाने राजीनामा दिला.
एका सदस्याचा मृत्यू झाला, ती जागा रिकामीच राहिली. एक सदस्य अमेरिकेला गेले, ते कधी परत आले नाही, ती जागा भरल्या गेली नाही. एक सदस्य, ती जागा भरलीच नाही. एक सदस्य राज्याच्या राजकारणातच व्यस्त असल्यामुळे ते दिल्लीला कधी आले नाही. आणि एक दोन सदस्य दिल्लीपासून दूर होते. ते प्रकृतीच्या अस्वस्थ, त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळं, आजाराच्या कारणाने ते कधीच आले नाहीत. याचा अंतिम परिणाम असा झाला की या संविधानाचा मसुदा तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आली आणि त्यांनी हे महत्वपूर्ण कार्य निसंशय अत्यंत समर्थपणे पूर्ण केले. या तीळमात्र शंका नाही. याकरिता आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत. म्हणजे 7 सदस्यातून 6 सदस्यांनी संविधान मसुदा निर्मितीमध्ये अजिबात भाग घेतला नाही, असं टी कृष्णमाचारी संविधान सभेमध्ये सांगतात. दुसरे जे एक सदस्य आहे काझी सय्यद करीमुद्दीन, ते काय म्हणतात ते आपण बघूया. भारताच्या भावी पिढ्या महान संविधान निर्माता म्हणून त्यांची नोंद घेतील याची मला खात्री आहे. ते म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नोंद भारताच्या भावी पिढ्या हे महान संविधान निर्माते, संविधानाचे शिल्पकार म्हणून घेतील अशी मला खात्री वाटते. म्हणजे संविधान सभेतील या सदस्यांनी बाबासाहेब आंबेडकर हेच भारतीय संविधानाचे निर्माता आहेत, हे संविधानाचे शिल्पकार आहेत, हे स्पष्ट केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतं. पण आपण जनमानसात, लोकांमध्ये जर आपण बघितलं, भारतीय लोकांमध्ये बघितलं, तर आपण संविधानाच्या बाबतीत, संविधान निर्मितीच्या बाबतीत कृतज्ञ आहोत की कृतज्ञ आहोत हे आपण तपासलं पाहिजे. संविधान, कारण आपण त्याचा विचार केला पाहिजे. कारण बघा, आता 26 जानेवारी येते आणि 26 जानेवारी आपण बघूया की संविधान सर्व भारताचं. लोकांमध्ये काय, संविधान सर्व भारताचं, आणि संविधान निर्माते कोण किंवा संविधान निर्माते कोणाचे, तर ते दलितांचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे. दलित हा एक असंवैधानिक शब्द आहे, परंतु संविधान निर्माण करणाऱ्या व्यक्तीसाठी असंवैधानिक शब्दाचा वापर केला जातो की संविधान सर्व भारताचे आणि संविधान निर्माते कोणाचे, तर दलितांचे. म्हणजे त्यांनी आपल्याला, सर्व भारतीयांना नागरिकत्वाचे अधिकार देऊन, त्यांनी आपल्याला जात धर्म यातून बाहेर काढून भारतीय ही ओळख निर्माण करून दिली. आणि आम्ही त्यांना भारताचे म्हणण्याऐवजी दलितांचे म्हणतो. याला आपण कृतज्ञपणा म्हणणार नाही तर काय. अशा प्रकारच्या कृतज्ञ वृत्तीचा आपण लवकरात लवकर त्याग केला पाहिजे. ज्यांच्यामध्ये ही वृत्ती, त्यांनी त्याग केला पाहिजे. जे संविधानवादी आहे, जे आंबेडकरवादी आहे, त्यांच्यामध्ये या वृत्तीचा लवलेशही आपल्याला दिसत नाही. परंतु संविधान विरोधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याप्रती ज्यांना निष्ठा नाही, असे लोक, अशी भावना जोपासताना आजही आपल्याला देशामध्ये दिसतात. मित्रांनो, 26 जानेवारी कुणामुळं, 26 जानेवारी का साजरी करतो आपण, तर संविधानाची अंमलबजावणीला सुरुवात झाली. म्हणजे 26 जानेवारी कुणामुळं, तर भारतीय संविधानामुळं. आणि भारतीय संविधान कुणामुळं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं. आणि मग आपण पुन्हा जर म्हणलं, मग 26 जानेवारीच्या दिवशी, जर 26 जानेवारी संविधानामुळं आणि संविधान बाबासाहेब आंबेडकरांमुळं, तर मग आपण विचार केला पाहिजे की 26 जानेवारीच्या दिवशी आपण ज्या वेळे राष्ट्रध्वजारोहण करतो, त्यावेळेस संविधान निर्मात्यांचा फोटो त्या ठिकाणी आपल्याला दिसतो का? करतो का आपण संविधान निर्मात्यांच्या फोटोला अभिवादन? त्यावेळेस आपण त्यांच्या प्रती कृतज्ञता 26 जानेवारीच्या दिवशी व्यक्त करतो का? 26 जानेवारीच्या दिवशी संविधान निर्मात्यांची गाणी वाजवल्या जातात का? संविधानाचे महत्व सांगणारे गाणे वाजवल्या जातात का? नाही. संविधान ज्या दिवशी लागू झालं, त्या लोकसत्ताक दिनी 26 जानेवारीला देखील आपण बघतो शहीदांची गाणी वाजवल्या जातात. खर तर स्वातंत्र्यासाठी अनेक लोक शहीद झाले असतील, परंतु संविधान निर्मितीसाठी कोणताही व्यक्ती शहीद झाला नाही. त्यामुळं संविधान निर्मितीचा जो लागू होण्याचा जो दिवस आहे 26 जानेवारी, त्या दिवशी संविधानाचं गुणगान गाणारं, संविधान निर्मात्यांचे गुणगान गाणारं, त्यांच्या कर्तृत्वाला अभिवादन करणारे गाणी लावल्या गेली पाहिजे, हे आपण या निमित्तानं समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, हे जे काही वर्ष आहे, हे वर्ष हे भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे.
म्हणजे आपल्या संविधानाच्या स्वीकृतीला आणि अंमलबजावणीला 75 वर्ष आता पूर्ण होत आहेत. संविधानाचा हा अमृत महोत्सव म्हणजे आपला राष्ट्रीय महोत्सव आहे. संविधान हा आपल्या सर्व भारतीयांचा राष्ट्रीय ग्रंथ आहे. या अर्थाने हा आपल्याला हक्क आणि अधिकार देणाऱ्या ग्रंथाचा, अर्थात आपल्या जीवन ग्रंथाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे. आणि हा महोत्सव राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर साजरा करण्याची जबाबदारी ही शासनाची आहे. कारण शासनकर्त्यांना सत्ता ही संविधानामुळे प्राप्त झालेली आहे. पण शासनकर्त्यांना आता संविधानाचा विसर पडलेला आहे. आझादी का अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या शासनाला खरी आझादी, लोकांना खरं स्वातंत्र्य देणाऱ्या, हक्काने अधिकार देणारा जो काही संविधान ग्रंथ आहे त्याचा विसर पडलेला आहे. म्हणजे आझादी का अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या शासनाला खरी आझादी देणाऱ्या संविधानाच्या अमृत महोत्सवाचा विसर पडल्याने त्यांच्याकडून संविधान का अमृत महोत्सव देशात कुठेही साजरा होताना दिसत नाही. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. उलट संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये घेतलेलं जे काही अधिवेशन आहे, संविधानाची चर्चा करण्यासाठी जे अधिवेशन घेतलं, संविधान निर्मात्यांना, राष्ट्र निर्मात्यांना अभिवादन करण्यासाठी जे अधिवेशन संसदेचं घेतलं, त्या अधिवेशनामध्ये देशाचे गृहमंत्री असणारी व्यक्ती असं म्हणते की आता ही एक फॅशन झाली आहे, आंबेडकर 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 आंबेडकर. एवढं देवाचं नाव घेतलं असतं तर 7 जन्म स्वर्ग मिळाला असता. म्हणजे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला सुशासन दिलं, सुव्यवस्था दिली, त्यांच्या प्रती अशा प्रकारचे उद्गार देशाच्या गृहमंत्र्यांनी संसदेमध्ये काढल्याचं आपल्याला दिसलं. यामध्ये लोकांनी परंतु या अशा कृतज्ञपणाला लोकांनी चोख उत्तर दिलेलं आहे. लोकांनी या विरुद्ध देशभरात तीव्र प्रतिक्रिया दिली. त्या गृहमंत्र्याच्या फोटोला कशाचे हार घातले हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि ठणकावून सांगितलं की जे तुमचे काल्पनिक 33 कोटी देव करू शकले नाही, ते कल्पप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या एकट्या महामानवाने करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून सर्व भारतीयांना त्यांनी स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाचे अधिकार मिळवून दिले. आणि म्हणून सर्व भारतीय संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव कायम घेणार आहेत, कायम आंबेडकर आंबेडकर करत राहणार आहेत, असं त्यांनी या देशाच्या गृहमंत्र्याला आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून ठणकावून सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपण या निमित्ताने शासन स्तरावर जरी अमृत महोत्सव झाला नाही तरी आपण जनतेच्या माध्यमातून, लोकांच्या माध्यमातून हा अमृत महोत्सव आपण मोठ्या उत्साहाने साजरा करणं अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो. आणि म्हणून या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण संविधान वाचनाचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे. त्याचबरोबर आपण संविधानाच्या प्रचार प्रसाराचं कार्य केलं पाहिजे. लोकांना संविधानाने दिलेल्या त्यांच्या हक्क आणि अधिकाराच्या जाणीव करून देण्याचे कार्यक्रम आपण आखले पाहिजे. आपण वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये, उत्सवामध्ये संविधान प्रतींची भेट देण्याची परंपरा निर्माण केली पाहिजे. त्याचबरोबर आपण संविधान हे अभ्यासक्रमामध्ये कशा प्रकारचं येईल यासाठी देखील प्रयत्न केले पाहिजे. त्याचबरोबर संविधानाची जी काही मूल्य आहेत, ती मूल्य आपल्या वर्तन व्यवहाराचा, आपल्या जीवन जगण्याचा एक भाग आपण ती केली पाहिजे. आपलं वर्तन हे संविधानवादी असलं पाहिजे, यासाठी आपण कार्य केलं पाहिजे. हे सर्व जर आपण केलं मित्रांनो, तर यातून संविधानाचा अमृत महोत्सव शासनकर्त्यांनी केला की नाही केला तो महत्वाचा नाही, परंतु देशाच्या लोकांनी मात्र मोठ्या उत्साहाने साजरा केला, अशा प्रकारचा संदेश जगभरामध्ये जाईल. आणि तीच खरी संविधान निर्मात्यांना आपण दिलेली आदरांजली असेल, त्यांना दिलेला आपण हा खरा सन्मान असेल. आजच्या या संवादाच्या निमित्ताने मला आपलं भारतीय संविधान या विषयावर बोलण्याची संधी या बहुजन संघटक पेजने उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी या पेजचं विशेष आभार व्यक्त करतो. विशेषतः आमचे मित्र राहुल खांडेकर सर यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. त्याचबरोबर या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण सर्वांनी
सर्व प्रकारच्या भेदभाव विसरून आम्ही प्रथमतः भारतीय आणि अंतिमतःही भारतीय आहोत, अशा प्रकारचं आपलं वर्तन, व्यवहार केला पाहिजे आणि तो आपण निश्चितपणाने करूया. अशा प्रकारची सदिच्छा मी या निमित्तानं व्यक्त करतो. भारताच्या संविधानाच्या या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक अशा प्रकारच्या मंगल कामना देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान.